नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एक हॉरर स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे आगंतुक. याचे रचयिता आहे सौरभ कुंभार. भाग 1. कार कुर आवाज करत बैलगाड्या निघू लागल्या. 5 बैलगाड्या एकामागं एक गुबुगुबू करत धावत होत्या. बैलांच्या गळ्यातील चाळेचा आवाज जवळच येईल तसं जास्तच घुमू लागला. आळस करणाऱ्या बैलावर सटासट चाबकाचे फटके पडू लागले. एका कामचुकार बैलामुळे दुसऱ्या बैलाला बी निमूटपणे मार खावा लागायचा. शिंग रंगवलेली ती तरणी बांड बैल चाबकाच्या भीतीनं पळू लागली. बैलगाड्याचा आवाज पहाटेच्या त्या शांत वातावरणात गावभर घुमू लागला होता. एवढ्या पहाटेचं बैलगाड्या घेऊन कुठं निघाल्या तो? पीरा लवाऱ्याच्या शेजारी झोपलेल्या त्या म्हाताऱ्या बायकोनं विचारलं. माद्या पाटल्याच्या धाकल्या लेकीचं लगीन आहे, पीरा म्हणाला. ती लय दिस झालं घरातच बसून होती, तीच नव? म्हातारीने सूर ओढला. वय तीच, एवढी रूपानं देखणी, कधी घराच्या उंबऱ्या बाहेर नाही, तरी भी एवढं दिस लागलं पोरीचं लगीन ठरायला, पिऱ्या म्हणाला. काय तर खोट असेल पोरीच्यात, असल्या गोष्टी उगीचच नाही लांबत, म्हातारी मिश्रीचा बटवा जवळ घेत बोलली. नाही ग, मला नाही वाटत. नजरेसमोरची पोर आहे, घरातली सगळी कामं करून बी दुपारचं मशिनीवर कापडं शिवत बसत्या, पेऱ्या बोलू लागला. वय पण तरी बी थोरलीचं झालतं नव लगेच, म्हातारी म्हणाली. हाय खरं हाय, पण हे लगीन बिगीन सगळं देवाच्या हातच्या गोष्टी असतात. योग जुळालं की झालं, तोवर असं वाट बघायला लागतं, आपल्या हातात काय नसतं, पिऱ्या म्हणाला. आव पण ते पाटील आहेत, जमीन जुमला काय साधा असेल वय, हुंड्यात बक्कळ जमीन घालायचं कबूल केलंय म्हणा पाटल्यांनी, म्हातारी म्हणाली. त्वा कुठं ऐकलंयस हे? पिऱ्यानं बंडीत हात घालून तंबाखूची पुडी काढत विचारलं. देसायाच्या रानात भांगलताना बायका बोलत होत्या, म्या जवळच असल्यामुळे माझ्या कानावर आलंय, म्हातारी मिश्री दातावर लावत बोलली. मोठी लोक आहेत ती, हुंडा बी त्या मानानच देता घेतात, पिऱ्या तंबाखूवर चुना लावत बोलला. म्हातारीनं उठून मिश्री बाहेर तुकली. पिऱ्या पण समोर धावत जाणाऱ्या शेवटच्या बैलगाडीकडे एकटक बघू लागला. बैलगाड्या पुढे जातील तसं मागं धुराळा फफुटा उडवत होता. बैलगाडी दिसायची बंद झाल्यावर त्यानं हातावर तंबाखूचा भपका उडवून उरलेली तंबाखू पोटात टाकली. एव्हाना बैलगाड्या गावाच्या बाहेर पडल्या होत्या. गाव हळूहळू जागा होत होता. कोंबडा केव्हापासून आरवत होता. समोर एका गाडीमध्ये पाटलांची भावकी मंडळी बसली होती. मागल्या गाडीत नवरी मुलगी अन करवल्या गप्पा मारत होत्या आणि त्या नवरीला चिडवत होत्या. संगतीला गावातल्या काही आणखीन मुली पण होत्या. मादा पाटील आवर्जून नवरी मुलीच्या गाडीत समोर बसले होते. एवढी बोलकी असणारी सुकांता आज मात्र गालातल्या गालात लाजत होती. आपलं हसू लपवत होती. उरलेल्या बैलगाड्यांत म्हातारी माणसं आणि सामान ठेवलं होतं. नवरी मुलीची बैलगाडी खूपच सजवली गेली होती. गाव सोडल्या सोडल्या गाड्यांनी वेग घेतला. शितारवाडीत गाड्या येऊन पोचल्या. छोटीशी वाडी मागं टाकून गाड्या धावू लागल्या. तांबडं फुटायला अजून बराच अवधी होता. त्यावेळी खेडेगावातनं अजून डांबरी रस्ता लागलाच नव्हता. पायवाटांवरून बैलगाड्या जाऊन जाऊन मोठा रस्ता झालेला. पावसा पाण्याचं तर
गुडघाभर चिखल व्हायचा. खड्ड्यात पाणी पण बरंच साठलेलं असायचं. इकडं पाऊस बरा झालाय जणू. मादा पाटलांनी गाडी हाकणाऱ्या रामाला डिचवत इशय काढला. होय, अजून वल्ली आहे जमीन. 2 दिवसात लयच पाऊस पडलेला दिसतोय, रामा म्हणाला. आपल्याकडं बी असाच पडला पाहिजे, म्हणजे पेरणी करायला बरं पडतंय. मिशीवरून हात फिरवत पाटील म्हणाले. वय, खरं आहे. रामा बैलाच्या पाठीवर चापकाचे फटके मारत म्हणाला. पुढे जाईल तसं रस्त्याची अवस्था लयच खराब झाली होती. धावत्या गाड्या एकदम डगमगू लागल्या. आर, जरा दमानं. बसलेल्या झोल्यातनं सावरत पाटील ओरडले. पाटलांचा कडक आवाज कानावर पडताच रामाने गाडी हळू घेतली. वळणावळणाच्या रस्त्यावर समोरचं काय दिसत नव्हतं. गर्द अशा झाडीतनं गाड्या निघू लागल्या. आसपासच्या वस्तीवरली घरं समोर गाव असल्याचा पुरावा देत होती. रस्ता लयच वंगाळराव. रामा खडकाळ रस्ता बघून म्हणाला. लोक कशी राहतात कुणास ठाव. पाटलांनी सूर ओढला. खडकावर गाडीची चाक निसटू लागली. हादर बसून गाडीतला एक अनेक माणूस आदळू लागला. मनातल्या मनात शिव्या हाडसरू लागला. गाव सोडून गाडी मसनवाट्यासमोरून जाऊ लागली. पक्ष्यांची किलकिल सोडली तर सगळं आसमंत सामसूम होतं. कावळे कावकाव करत ओरडू लागली. गाडी मसनवाट्याच्या जरा पुढं गेली आणि एवढ्या खाडकन दाण दिशा आदळली. गाडी एका बाजूला झुकल्यासारखी झाली, अजून झुकू लागली. रामाने दाव ओढून धरून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. तितक्यात जू आणि दांडीला जोडणारी ओढणी म्हणजेच कासरा तुटली. सगळ्या गाड्या एका माग एक करत थांबल्या. समोरच्या 2 गाड्या थोडं अंतर जाऊन मागच्या गाड्या अजून का आल्या नाहीत ते बघून तिथून थांबल्या. पुढील भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सौरव कुंभार लिखित आंगतूक भाग 2. गाड्या थांबल्या तसं एक एक माणूस हळूहळू उतरू लागलं. काय झालं रे रामा? माद्या पाटलांनी उतरून धोतर सावरत विचारलं. कासरा तुटल्यामुळे जू आणि दांडी हल्ल्या जणू. रामा समोर वाकून बघत बोलला. आर, ही काय अवदसा लागली माग म्हणायची. तू निघताना बघितलं नाहीस वय रामा? पाटलांनी गाडीची अवस्था बघून विचारलं. कासरा वायसा कुजलाय, जरा वड लागल्याचं निमित्त झालंय आणि तुटला, रामानं सांगितलं. यो बघा, हातभर मोठा गड्डा आहे. चाक त्यात गेल्यामुळं भार एका बाजूला झाला असणार. मागच्या गाडीतून उतरलेल्या शंकर शिंदे म्हणाला. वय की गा? रामा उतरून खड्ड्याकडे बघत म्हणाला. आता काय करायचं पाटील? शंकरने शांतपणे विचारलं. जवळपास कुठं सुताराचं घर असेल का? पाटलांनी रामाकडे बघून विचारलं. बघाया पाहिजे, इकडं पहिल्यांदाच आलोय राव, रामा म्हणाला. गाव बी जरा लांबच वाटतंय, शंकर मध्येच बोलला. एवढ्या पहाटे कोण उठून येणार आहे ओ? मागून कुणाचा तरी आवाज आला. गप बसतूस काय जरा, काय चांगलं सुचत नसेल तर आडवं तरी लावू नये माणसानं, पाटील रागावून बोलले. सगळे एकदम चिडीचूप शांत बसले. इकडे बायकांची कुजबूज सुरूच होती. काय झालंय याची कल्पना त्यांना नव्हतीच बहुतेक. त्या दुरूनच अंदाजा लावत उभ्या होत्या. आधीमधी एखादा म्हातारा हळूच झुडपा आड जाऊन मुतून यायचा. आर, तोंड शिवली आहेत का तुमची? काय तर उपाय करा की,
पाटील म्हणाले. माझं बी डोकसं चालणार राव. रामा म्हणाला. आधीच हळदीचा अंग आहे त्यात. असं अहोरात्र नवरी मुलीला भर रस्त्यावर उभं करणं बरं नवं. डोक्यावर पदर घेत जवळ जाऊन पाटलीनबाई म्हणाल्या. मला बी कळतंय ते, पण काय करावं सुचना की. पाटील डोकं खाजवत म्हणाले. प्रत्येक जण नाना प्रकारचे उपाय सांगू लागले. नवरी मुलीला दुसऱ्या बैलगाडीत बसवूया आणि महत्त्वाचे तेवढे पाहुणे घेऊन मोरं जाऊया, शंकर पाटील म्हणाले. आणि मग भावकीला तोंडावर पाडू वय. तिथं मोरं भारकी भावकी कुठं आहे म्हणून विचारलं तर काय सांगायचं. पाटील तडकडून बोलले. म्या काय म्हणतो पटतंय का बघा. आबा देसाई म्हणाले. हां बोला की आबा. पाटील लक्ष देत म्हणाले. म्या मागं थांबून सकाळी गाडी दुरुस्त करून दोपारपतूर तिकडं पोहोचतो. गाडीतल्या बायका पोरी एक एक करून दुसऱ्या गाडीत बसवा. आबा देसाई म्हणाले. तुम्ही एकटंच थांबणार वय, हे काय बरोबर दिसत नाही. पाटील म्हणाले. संगतीला 1-2 गडी द्या पाहिजेत. दोपार पातूर गाडी घेऊन आलो म्हणजे झालं नवं. आबा देसाई म्हणाले. अहो पण तुम्ही तर मध्यस्थी आहेसा आबासाहेब, असं कसं चालल. पाटील म्हणाले. ते बी बरोबर आहे गा. आबा देसाई गप्प उभा राहिले. येळ लय दौडू नका. मुहूर्ताची वेळ टळणार असल तर एवढा खटाटोप करून उपयोग नाही. एक म्हातारी मागून बोलली. नवरी मुलीला दुसऱ्या गाडीत बसवून न्यायला लागल. आबा देसाई पुढे होत म्हणाले. आहो पण नवरी मुलीची गाडी एवढी सजविल्यात त्याचं काय नाही. माळ्याच्या मागं लागून पोतभर फुलं आणून गाडीवर फुलांच्या माळा पसरवल्यात. नारळाच्या झावळ्या बैलगाडीच्या दोन्ही बाजूने लावल्या आहेत. जरा कमी पालखीचं रूप आणलंय का. पाटील बोलू लागले. तुमचं बी काय चुकीचं नाही, पर असं समद्यासनी आडवळणी ताटकळत ठेवणं काही अर्थ नाही. शंकर पाटील बोलले. थोडा अवधी घ्या तोवर आधार द्यायला लाकूड लावायला पाहिजे. रामा तोडगा काढत म्हणाला. हां बघ लवकर, लय वेळ लावू लंग. पाटील म्हणालेत. 2-4 तरण गडी रामा मागं गेलं. रामानं खिशातलं बिडी बंडल हातात घेऊन त्यातली एक बिडी बाहेर काढली. कानाजवळ खाऊन दुसऱ्या हातानं खिशातली काडी काढली. वर्ण कोण बघत नाही नवं याची खात्री करत त्यानं बिडी तोंडात धरली. वाऱ्यानं काडी विजू नये म्हणून हात आडवा धरत काडी ओढली आणि पेटलेली काडी जवळ आणत बिडी पेटवली. 1-2दा धूर आत बाहेर करून त्याने काडी फेकून दिली. अरे लय तिकडं जाऊ न ग, मसन वाटतं तिकडं. जळत असणाऱ्या मड्याकडं बोट दाखवत रामा म्हणाला. नाही एवढ्या मोर नाही जात. त्यातनं एक जण म्हणालं. खाली जवळच ओढा होता. ओढ्याकडेला जाईल तसं अंग गार पडू लागलं होतं. रामा ओढ्याकडेनेच पाहिजे तसं लाकूड शोधू लागला. हे चालेल ना व रामादा. भीमा लाकडाचा तुकडा दावत म्हणाला. नाही गा, एवढं लांब तर पाहिजेल बघ. खांद्याला डावा हात दाखवून उजवा हात लांब करत रामा म्हणाला. हाताला घावल ते तुकडं घेऊन या, पर लवकर आवरा. समधी खोळंबल्यात वरती. रामा म्हणाला. काय झालं रे रामा. पाटलांनी वरून आवाज दिला. रामाने भिवून हातातली निम्मी बिडी तशीच पायाजवळ फेकली आणि त्यावर वण्यानं पाय देत विजवली. आलो आलो म्हणत रामा धावल तो मोठा ओंडका घेऊन रामावर आला. सगळे एकामागं एक बैलगाड्यांच्या जवळ आले. रामा आणलेली 2 लाकडं उभी करून बैलगाडी कशी बशी उभी राहील हे बघू लागला. भैरववाडीला जाण्या इतपत चाललं म्हणजे नशीब. तिथं जाऊन सुताराकडनं बैलगाडी सुधरवून घेऊया.
पाटील गडबड लावत म्हणाले, तिरप बरोबर बसल्यात अशी 2 लाकडं रामाच्या हातात आली. त्यातल्या एकाची फकस्त एक बाजू जरा घासल्यासारखी तिरपी झाली होती, पण लावून काम भागणार होतं. रामानं कासरा जोडला. एकदा जू आणि दांडी नीट बसल्या का ते चापून चुपून तो उभा राहिला. कासरा बसलाय, फकस्त लय ताण देऊन जमायचं नाही, रामा ओढत म्हणाला. त्या गाडीतली माणसं दुसऱ्या गाडीत हलवली. रामाच्या बैलगाडीत फकस्त नवरी मुलगी आणि मादा पाटलांसनी बसवलं. या लाकडाचं काय करायचं काका? रामाच्या पुतण्यानं विचारलं. काम झालंय नव, रस्त्याकडला दे की फेकून, आबा देसाईंनी म्हटलं. नाही नको, कासऱ्याचा काय भरोसा नाही, मधी आणि कुठं तुटलं तर आपदा येऊन बसल. ती लाकडं घ्या संगसनी, रामा म्हणाला. रामानं त्याच्या हातून लाकूड घेऊन त्याच्या बाजूला तशीच ठेवली. गाड्या पुन्हा एकदा एकामागं एक धावू लागल्या. मगापासून आराम करत उभी असणारी बैल आता जोमानं पळू लागली होती. हळूहळू उजडू लागलं. आणखी 1, 2, 4 वाड्या मागं टाकीत गाड्या भैरववाडीच्या माळ्यावर आल्या. हागणदारीच्या कुबट वासानं गाव आल्याचं समजलं. लोक हातात टमऱ्याल घेऊन फिरताना दिसत होती. टेकावरनं सूर्याची तांबडी किरणं चहूबाजूला पसरली होती. पाटलांनी सूर्याकडं बघून हात जोडले आणि नमस्कार केलं. बघता बघता गाड्या मांडवाजवळ येऊन पोचल्या. पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सौरभ कुंबरे लिखित आंगतूक सिरीज ऐकायला विसरू नका. धन्यवाद.